नमस्कार मित्रांनो, माझे नाव शंकर घुगे. टेकगुरू शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण महाडीबी पोर्टलवर अपंग विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाईन कसे भरायचे ही प्रक्रिया बघणार आहोत. मित्रांनो, जिल्हा परिषद जळगाव बघा, कार्यालय जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची दिनांक 20/2/25 पत्र आहे. या पत्रानुसार इयत्ता 10वी पर्यंत शालांत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे योजना महाडीबीटी प्रणालीमधून राबविण्याबाबत. मित्रांनो, पहिले आपण हे फॉर्म जिल्ह्याच्या साईडवर भरत होतो, परंतु आता या अपंग मुलांची शिष्यवृत्ती इयत्ता 1ली ते 10वी मध्ये शिकणाऱ्या यांची शिष्यवृत्ती बघा. इयत्ता 1ली ते 10वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याकरिता https://mahadbt.maharashtra.gov या वेबसाईटवर अर्ज करण्याची कार्यवाही संबंधित मुख्याध्यापक यांनी करायची आहे. हे फॉर्म मित्रांनो आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर भरायचे होता, अपंग मुलांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म. तर हे फॉर्म कसे भरायचे ही संपूर्ण प्रक्रिया आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोमवर जाऊन महाडीबीटी पोर्टल लॉग इन करून घ्या. या पोर्टलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लॉग इन केल्यावर मित्रांनो आपल्यासमोर सर्वात प्रथम अशा प्रकारचे पेज येते. या पेजवरील डाव्या साईडला बघा स्टुडंट प्रोफाईल या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, इथे विद्यार्थी ज्या वर्गात शिकत आहे तो विद्यार्थ्याचा वर्ग निवडून घ्यायचा, कास्ट निवडायची, जेंडर, सरळ ID कंपल्सरी नाही आहे, ॲकॅडमिक इयर ॲटोमॅटिक येते. नंतर शो या बटनवर क्लिक करा. बघा, शो या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे विद्यार्थ्याचा सरळ ID, नाव, इयत्ता, कास्ट आणि समोर बघा अपडेट आधार. तर अपडेट आधारवर क्लिक करायचं आहे आपल्याला. विद्यार्थ्याचा आणि त्याच्या पालकाचे आधार ऑथेंटिकेशन करायचे आपल्याला. त्यासाठी अपडेट आधारवर क्लिक करा. बघा, त्यानंतर अशा प्रकारचे पेज येते. या पेजवर बघा विद्यार्थ्याचा सरळ ID दिसतो, विद्यार्थ्याचे नाव दिसते, अर्जदाराचे नाव. खाली बघा चूज फॉर whom यू हॅव टू अपडेट आधार डिटेल्स. आपल्याला एकदा विद्यार्थ्याचे आणि एकदा पॅरेंट्स, एकदा स्टुडंट आणि पॅरेंट्स असे 2 वेळेस करून आधार ऑथेंटिकेशन करायचे आहे. तर आपण पहिले विद्यार्थ्याचे करून घेऊ. स्टुडंटच्या मागील गोलवर क्लिक करा म्हणजे टिक दिसेल. आता इथे एंटर आधार नंबर, इथे आधार नंबर टाका विद्यार्थ्याचा. आधार नंबर टाकल्यानंतर डेमोग्राफिक यावर क्लिक करा. जर OTP वर क्लिक केलं तर या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर OTP जातो. कधी कधी पालकांना माहीत नसते कोणता नंबर लिंक आहे. काही मुलांच्या आधारला नंबरच लिंक नसतो, मोबाईल नंबर. त्यामुळे एक सोपी पद्धत आहे डेमोग्राफिक. तर डेमोग्राफीच्या मागील गोलवर क्लिक करा म्हणजे टिक होईल त्याच्यावर. त्यानंतर एक विंडो येते छोटी, यावर ॲग्रीच्या मागील गोलवर क्लिक करा. त्यानंतर बघा खाली यायचं आहे. बघा एंटर नेम ॲज पर आधार. आधार कार्डवर ज्या प्रकारे नाव आहे त्याच प्रकारे पहिलं अक्षर जर कॅपिटल असेल तर पहिलं कॅपिटलच घ्या. प्रथम नाव टाका, नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव. या प्रकारे नाव इथे टाकून घ्या. त्यानंतर जन्मतारीख निवडायची. जन्मतारीख निवडल्यावर बाहेर क्लिक करा म्हणजे इथे जन्मतारीख पूर्ण फॉर्मॅटमध्ये दिसेल, डेट, मंथ, इयर. त्यानंतर जेंडर निवडून घ्या. आधारवर जे असेल तेच, जन्मतारीखसुद्धा आधारवरची. त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे. फोटो कंपल्सरी नाही मित्रांनो,
फोटो नाही अपलोड केला तरी चालेल. फरक एवढाच आहे की जेव्हा आपण पूर्ण फॉर्म भरल्यावर डाउनलोड करतो फॉर्म आपल्या रेकॉर्डला ठेवायला, तेव्हा फक्त त्या फॉर्मवर फोटो दिसत नाही विद्यार्थ्याचा. नंतरसुद्धा लावू शकता तुम्ही. असेल तर 5 KB ते 20 KB साईजचा अपलोड करून घ्या. ओके. त्यानंतर व्हेरीफाय डेमोग्राफिक ऑथ डाटा यावर क्लिक करा. नंतर एक मेसेज येईल, त्याला ओके करून घ्या. बघा, स्टुडंट आधार अपडेटेड सक्सेसफुली, विद्यार्थ्याचा आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली पूर्ण झालेलं आहे. याला ओके करून घ्यायचं आहे. बघा, पुन्हा आपण त्याच साईडवर आलो. आता आपल्याला पालकाचं आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करायचं. इथे आले बघा, अपडेट पॅरेंट्स आधार यावर क्लिक करा. त्यानंतर पॅरेंट्सच्या मागील या गोलवर क्लिक करा. मदर, फादर, गार्डियन यापैकी कोणाचा आधार तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याच्या मागील गोलवर क्लिक करा आणि इथे आधार नंबर टाकून घ्या. मित्रांनो, आधार नंबर मदर, फादर आणि गार्डियन यांचा आधार कार्ड निवडते वेळेस मधील पालक निवडते वेळेस असाच पालक निवडा की त्याची जन्मतारीख, डेट, मंथ आणि इयर अशी पूर्ण असली पाहिजे. बऱ्याच जुन्या आधार कार्डवर फक्त वर्ष आहे, तर वर्षे घेत नाही. आईचं चालतं, वडिलांचं चालतं किंवा गार्डियनचं पण चालतं. इथे आधार नंबर टाकून घ्या ज्यांचं कोणाचं निवडलं आहे तुम्ही. त्यानंतर बघा, डेमोग्राफीवर क्लिक करायचं आपल्याला, म्हणजे OTPची गरज भासणार नाही. डेमोग्राफिकच्या मागील गोलवर क्लिक करा. त्यानंतर एक विंडो येईल छोटीशी, ॲग्रीवर क्लिक करा, ॲग्रीच्या मागील गोलवर. त्यानंतर खाली यायचे. आता इथे बघा, एंटर नेम ॲज पर आधार, आधारवर ज्या प्रकारे नाव आहे त्याच प्रकारे इथे नाव टाईप करायचं आपल्याला. प्रथम सर्वात पहिले नाव, त्याच्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव, त्याच्यानंतर आडनाव आणि पहिला अक्षर जर कॅपिटल असेल नावात वडिलाच्या किंवा पतीच्या नावात आणि आडनावामध्ये तर कॅपिटलच घ्या. ओके. त्यानंतर जन्मतारीख निवडायची आहे. इथे टाईप करता येत नाही, निवडावं लागते. वर्ष निवडण्यासाठी 2025वर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा 2025 वर क्लिक केला. त्यानंतर वर्ष येते इथे बॅक करण्यासाठी ॲरवर क्लिक करा. की अगोदर वर्ष निवडा, त्यानंतर महिना निवडा, त्यानंतर तारीख निवडा. ओके. आणि बाहेर क्लिक करा म्हणजे बरोबर जन्मतारीख इथे येऊन जाईल, डेट, मंथ, इयर. त्यानंतर जेंडर निवडा, आधारवर जे असेल तेच जेंडर निवडा. ओके. पूर्ण माहिती भरून झाली की व्हेरीफाय डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन डाटा यावर क्लिक करा. एक मॅसेज येतो, त्याला ओके करून घ्या. बघा मित्रांनो, पॅरेंट्स आधार अपडेटेड सक्सेसफुली याला ओके करून घ्या. पॅरेंट्स आधारसुद्धा ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे. ओके. आता विद्यार्थ्याचा आणि पॅरेंट्सचा आधार सक्सेसफुली झालेला आहे. बघा, इथे अपडेट आधारच्या खाली ENA आलेलं आहे. आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म भरण्यासाठी शो प्रोफाईल यावर क्लिक करा. ॲक्शनच्या खाली शो प्रोफाईल. त्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर असे नवीन टॅब ओपन होते. या टॅबमध्ये आपल्याला 5 टॅब पूर्ण करायचे आहेत. पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, अदर इन्फॉर्मेशन, एज्युकेशन डिटेल्स आणि हॉस्टेल डिटेल्स. तर आपण सर्वप्रथम पर्सनल डिटेल्स भरायला सुरुवात करू. बघा, इथे स्टुडंट आधार इन्फॉर्मेशन, आधारवरील सर्व डाटा दिसतो विद्यार्थ्याचा. खाली पॅरेंट्स आधार इन्फॉर्मेशन, पालकाचा आधार नंबर वगैरे दिसतो. हा ॲज पर सरळ डाटा, सरळवरील स्टुडंट पोर्टलवरील सर्व डाटा दिसतो इथे. आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. डोमेसाईल डिटेल्स, इथून फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. आर यू रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर ॲन्युअल इन्कम, वार्षिक उत्पन्न टाकायचं इथे. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी ऑफ एनी टाईप याला येस करायचं आहे. ओके. कारण की आपण अपंग विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत आहोत. आता सर्वात पहिले टॅब आहे डिसॅबिलिटी टाईप. डिसॅबिलिटी टाईप निवडून घ्या. परमनंट आहे का, प्रोग्रेसिव्ह, जे काय असेल ते सर्टिफिकेटवर असतं. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असतं ना, त्याच्यावर असतं परमनंट, प्रोग्रेसिव्ह, जे काय असेल ते निवडून घ्या.
त्यानंतर डिसेबिलिटी निवडायची आपल्याला. ब्लाइंडनेस, हेअरिंग इम्प्रुव्हमेंट भरपूर आहे, जी असेल ती निवडून घ्या. त्याच्यानंतर पर्सेंटेज टाकायचं आहे. सर्टिफिकेटवर पर्सेंटेज असतं, किती पर्सेंटेज आहे. ओके. त्यानंतर ॲडिशनल काय आहे का, मेंटल इलनेस, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी जे काय असेल तर निवडा, नसेल तर राहू द्या. ओके. नंतर बघा, डू यू हॅव हेअरिंग इम्प्रुव्हमेंट, हे ऑप्शन लॉक आहे. ओके. त्यानंतर बघा, इज डिसेबल ट्रेनिंग इन वर्कशॉप, याला येस करून घ्या. आर यू BPL असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ओके. त्याच्यानंतर चाइल्ड नंबर, त्या कुटुंबातले ते कितवा मुलगा आहे ते टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर. ओके. आता सेव्ह या बटनवर क्लिक करा. बघा, पर्सनल डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली, पर्सनल डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झालेले आहेत. आता आपण ॲड्रेस डिटेल्सवर आलेलो आहोत. त्यानंतर बघा, ॲड्रेस डिटेल्समध्ये ॲज पर सरळ डाटा अकॅडमिक इयर 2024-25 ॲड्रेसमध्ये गावाचं नाव टाका. ओके. त्याच्यानंतर स्टेट निवडून घ्या, महाराष्ट्र. त्याच्यानंतर जिल्हा निवडून घ्या. त्याच्यानंतर तालुका निवडा. त्यानंतर गावाचं नाव निवडायचं, टाईप करा तुम्ही, ॲटोमॅटिक येऊन जाईल ती. ओके. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करा. ॲड्रेस डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली, ॲड्रेस डिटेल्स आपण सक्सेसफुली फिल केलेले आहेत. आता इथे इज फादर अलाइव्ह, म्हणजे वडील जीवन हयात आहेत का असेल तर येस करा आणि इथे नाव टाकायचे. ओके. ऑक्युपेशन म्हणजे त्यांचा व्यवसाय निवडायचा आहे. त्यानंतर इज मदर अलाइव्ह, मदर आई हयात आहे का असेल तर येस करा आणि असेल तर नो करा. आज येस केलं तर इथे नाव टाकून घ्या. त्यानंतर ऑक्युपेशन व्यवसाय निवडा. ओके. नंतर खाली यायचे आणि सेव्ह या बटनवर क्लिक करायचं. अदर इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली, आपण अदर इन्फॉर्मेशनचे टॅब सक्सेसफुली फिल केलेलं आहे. आता ओकेवर क्लिक करा. आता एज्युकेशन डिटेल्स भरायचे आपल्याला. बघा, इथे प्रिव्हियस इयर अटेंडन्स, मागील वर्षाची उपस्थिती आपल्याला पर्सेंटेजमध्ये भरायची. हा विद्यार्थी पहिलीमध्ये आहे मित्रांनो, म्हणजे मागील वर्षी शाळेत नव्हताच, तर आपण हे 0 करून टाकू. ओके. प्रिव्हियस इयर रँक इन क्लासरूम, हे पण 0 करून टाकू. जर तुमचा विद्यार्थी पहिली व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या इयरीत असेल तर हे कंपल्सरी भरावं लागेल. ज्या मुद्द्याला लास्ट स्टार आहे मित्रांनो, हा लास्ट स्टार असलेल्या मुद्दे कंपल्सरी आहेत. ओके. प्रिव्हियस इयर पर्सेंटेज. ओके. प्रिव्हियस इयर ग्रेड. त्याच्यानंतर ॲडमिशन डेट मित्रांनो, आपली शाळा जेव्हा सुरू झाली ना 2024-25 मध्ये 15 जून 2024 हे निवडायची. ॲडमिशन डेट म्हणजे नमुना नंबरची डेट घेऊ नका, शाळा सुरू झाली ती डेट घ्या. त्याच्यानंतर वाज एनी गॅप इन दिस क्वालिफिकेशन कोर्स, म्हणजे काही गॅप आहे का विद्यार्थ्याचा, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ओके. नंतर सेव्ह या बटनवर क्लिक करा. ग्रेड निवडा म्हणता येते, काहीतरी निवडू. ओके. ओके. एज्युकेशन डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली, ग्रेड काहीतरी पहिलीचा विद्यार्थी असेल तर शेवटचा ग्रेड निवडून घ्या, काय अडचण येत नाही. एज्युकेशन डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली, आपण एज्युकेशन डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह केलेली आहे. आता हॉस्टेल डिटेल्स, यामध्ये एकच मुद्दा असतो बघा, इज हॉस्टेलर, म्हणजे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतो का, राहत असेल तर येस करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह या बटनवर क्लिक करा. ओके. हॉस्टेल डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली. बघा मित्रांनो, इथे प्रोफाईल कम्प्लीटनेस 100% आलेलं आहे. आता आपण फॉर्म 100% फिल केलेलं आहे. आता आपल्याला स्कीम अप्लाय करायची आहे, तर त्यासाठी बघा डाव्या बाजूस मेनू बारमध्ये अप्लाय स्कीम यावर क्लिक करा. त्यानंतर वर्ग निवडा विद्यार्थ्याचा, कास्ट निवडा, जेंडर,
सरळ आय डी कंपल्सरी नाही, अकॅडमिक ऑटोमॅटिक येऊन जाते. शो या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे. आता ॲक्शनच्या खाली अप्लाय आहे यावर क्लिक करा. बघा इथे पहिली एकच शिष्यवृत्ती आहे. नोट यू कॅन अप्लाय वन स्कीम ॲट अ टाईम. आपण एकच स्कीम अप्लाय करू शकतो बघा एका वेळेस. तर या गोलवर क्लिक करा. ओके. आता इज दिस रिन्युअल ॲप्लिकेशन, म्हणजे मागील वर्षी या विद्यार्थ्याचा भरला होता का, म्हणजे यावर्षी भरत असेल तर रिन्युअल असतो. फ्रेश असेल तर नो करा आणि मागील वर्षी भरला असेल तर येस करा. ओके. खाली या. आता बघा सर्टिफिकेट ऑफ हेड ऑफ एज्युकेशन फ्रॉम इन्स्टिट्यूट, मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र जोडायचे आपल्याला इथे. त्याच्यावर सही शिक्का असतो मुख्याध्यापकाचा. चूज फाईलवर क्लिक करा आणि फाईल 256 15 KB ते 256 KB दरम्यान पाहिजे. तुम्ही जिथे ठेवली असेल तिथे जा. ओके. त्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट बघा फाईल अपलोड सक्सेसफुली, आपली मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. आता डिसॅबिलिटी म्हणजे अपंगत्व प्रमाणपत्र जे आपल्याला जिल्ह्यावरून मिळतं. बघा फाईल अपलोड सक्सेसफुली, सर्टिफिकेटसुद्धा सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. आता बघा प्रिव्ह्यूवर क्लिक करा. ओके. हा फोटो का नाही आला मित्रांनो, आपण फोटो अपलोड केला नव्हता किंवा आधार ऑथेंटिकेशन करते वेळेस, ते नंतर चिपकून घेतला तरी चालेल, फोटो कंपल्सरी नव्हता. आता बघा या पेजवर उजव्या साईडला क्लिक हेअर टू सबमिट यावर क्लिक करा. ग्रीन कलरमध्ये आहे. खाली बघा हे चेकबॉक्स आहे इथे, या चेकबॉक्सला टिक करून घ्या आणि सबमिटवर क्लिक करा. बघा स्कीम अप्लाय सक्सेसफुली फॉर प्री मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी. युअर ॲप्लिकेशन नंबर इथे, आपला ॲप्लिकेशन नंबर इथे आलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा, नोट करून ठेवा. ओकेवर क्लिक करा. बघा मित्रांनो आता आपल्याला फॉर्म डाउनलोड करायचा आहे. तर डाउनलोड करण्यासाठी बघा व्ह्यूच्या खाली व्ह्यू फॉर्म आहे ना, यावर क्लिक करा. ओके. इथे बघा विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन ID, सरळ ID, अकॅडमिक इयर, स्कीम नेम, अमाऊंट किती 4000 रुपये अमाऊंट आहे. मित्रांनो ही अमाऊंट कधी कधी 5000 पण येते. आता नेमका त्याचा क्रायटेरिया काय आहे मलासुद्धा माहीत नाही, तर मी याचं चौकशी करणार आहे. 5000 1000 कमी का आली, 5000 पण दिसते कधी. काही बरेच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले मी, काही विद्यार्थ्यांना 5000 लागू झाली. तर ओके. ॲक्शनच्या खाली डाउनलोडवर क्लिक करा. बघा तुम्हाला जिथे सेव्ह करायचं आहे ते सेव्ह बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला जिथे सेव्ह करायचं आहे तिथे सेव्ह करून तुम्ही ठेवू शकता. ओके. नंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे, याला क्लोज करून घ्या. अशा प्रकारे मित्रांनो आपण महाडीबीटी पोर्टलवर अपंग विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतो. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. धन्यवाद.